दादर माहीममध्ये सध्या विधानसभेचा रणशिंग शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे आणि नेमकी ही जागा कोण जिंकणार हा सगळ्यात मोठा आजच्या घडीचा प्रश्न आहे। आपल्यासोबत प्रिया सरवणकर ताई आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, तुमची भाषणं सध्या गाजतायत आणि थेट ज्या पद्धतीने तुम्ही अमित ठाकरेंबद्दल बोललात, काय म्हणाल त्याबद्दल? सगळ्यांना जय महाराष्ट्र। सर्वात प्रथम तर मी भाषण म्हणजे मी माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या, परत ज्या महिलांना वाटत होतं की ज्या काही गोष्टी मनसेच्या स्टेजवरनं जे महिलांना बोललं गेलं होतं आणि जेव्हा ते आपल्या एका उमेदवाराचा प्रचार करतात, आज आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करतो आहे, आम्ही जागोजागी गल्ली गल्लीमध्ये केलेली कामं, लोकांना केलेली मदत, महिलांसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्या आम्ही ज्या पुरवल्या आहेत लोकांपर्यंत ते सांगतो। आणि हे जेव्हा आज प्रचार करतात त्यावेळेला सांगतायत आमचा नवीन फ्रेश चेहरा आहे, ते त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे। ते म्हणतात आम्ही नवीन एक काय म्हणतात त्यांना बोलायला गेलं तर तुम्ही काय करणार हे सुद्धा अजून त्यांच्याकडे नाही आहे, कारण त्यांनी ते विचारच कधी केलेलं नाही आहे की एखाद्या विधानसभेत आपण जेव्हा उमेदवारी मागतो किंवा उमेदवार म्हणून उभं राहतो तेव्हा तिथल्या बेसिक समस्या काय आहेत हेच त्यांना माहीत नाही। सुरुवात केली त्यांनी ती मी समुद्रकिनारा साफ करेन। अहो, इथे लोकांच्या इथे सर्वसामान्य माणसं किती वेळ समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसतात, हा आधी तुम्ही अभ्यास करा। लोकांना इथे राहायला घरं नाही आहेत, त्यासाठी आम्ही आज इथे राबतोय। दिवस रात्र एक करून सरवणकर साहेब आज जी आपली सामूहिक पुनर्विकास योजना आहेत यासाठी मेहनत घेत आहेत। जवळजवळ आपल्या इथे 12 प्रोजेक्ट आता होणार आहेत जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने होणार आहेत। तर यांना बेसिक समस्याच माहीत नाही आहे। तर मी तर त्यांना हे सांगेन की त्यांनी कुठल्या तरी एखाद्या पिक्चरमध्ये काम केलं असतं तर नक्कीच त्यांना खूप चांगलं यश मिळालं असतं, कारण की त्यांनी ह्या ज्या क्षेत्रात ते आज उतरले त्याचा त्यांनी अभ्यासच केलेला नाही आहे। नक्कीच, पण तुम्ही त्यांच्या कर्तृत्वावर, वक्तृत्वावर आणि नेतृत्वावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत, ते कशासाठी केलेत? कर्तृत्व म्हणजे आता आम्ही त्यांना काहीतरी युवाचं त्यांच्याकडे एक पद आहे, त्यांनी तिथे काय कामगिरी केली हे आम्ही अजूनपर्यंत जागा देते आम्ही काही ऐकलेलं नाही किंवा आम्ही बघितलं नाही। युवासेना किती आहे त्यांची, आज मनसेसुद्धा त्यांचे 7 शाखा प्रमुख आहेत का या विभागात हा प्रश्नचिन्ह आहे लोकांसमोर। लोक म्हणतात आज आमच्या तुम्ही बघतात तर दरवेळेला सांगतायत की माझे रिलेटिव्ह फिरतात। आज रिलेटिव्ह तुमची फिरायची वेळ का आली आहे? कारण आज तुम्ही एक विधानसभा किंवा कधी माणसं किंवा एक कार्यकर्तेच जोडले नाहीत असं मला वाटतं, म्हणून आज रिलेटिव्हनं फिरायची गरज लागली। आज बघा ना तुम्ही, इथे आमच्यासोबत आमच्या महिला त्या स्थानिक आहे तिथल्या, आम्हाला कुठून वेगळ्या ठिकाणावरनं परेल वरळीवरनं वगैरे महिला आणायची किंवा बोलवायची गरज लागत नाही। आज आमच्या स्थानिक महिला आमच्यासोबत प्रचार करतायत। नक्कीच ताई, पण अमित ठाकरे यांच्या मागे राज ठाकरे यांचं पण नाव आहे, त्यामुळे याचा काही परिणाम होईल असं वाटतं दादर माहीममध्ये? बघा माहीम विधानसभा इथे सुज्ञ मतदार आहेत, सुशिक्षित सुसंस्कृत मतदार आहेत आणि कित्येक वर्ष इथे राहणारे मतदार आहेत। तर त्यांना माहिती आहे आणि लोकांना एक अनुभव आलेला आहे की एका युवराजांना मत दिलं एका नावावरती फक्त, त्यांनी आज काय केलं वरळीमध्ये, वरळीची लोक, कोळीवाड्यातली लोक, कामगार नगरमधली लोक आज पश्चाताप होतोय की कारण की ते कोणाला भेटतच नाही। आज यांनीच हे जे उमेदवार आहेत मनसे त्यांनी स्वतःहून सांगितलं मी आठवड्यातून 1 दिवस मतदारांसाठी ठेवणार आहे, म्हणजे ते खरंच हास्यास्पद आहे। आज इथे लोक फोन करतात की साहेब भिंत पडली, साहेब आज मला हॉस्पिटलला मदत हवी आहे, हे फोन उचलणार आहेत का? मी हा प्रश्न विचारेन की ह्यांचा पर्सनल नंबर किती जणांकडे आहे? आज सरवणकर साहेबांचा पर्सनल नंबर इथे असलेल्या प्रत्येक माणसाकडे आहे, गल्ली बोळातल्या प्रत्येक माणसाकडे आहे। सरवणकर साहेब स्वतः आज लोकांशी संपर्क साधतात। लोक जेव्हा म्हणतात साहेब आमच्या इथे काही समस्या आहे, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, साहेब म्हणतात मी तुझ्या इमारतीखाली येतो। आज असे आम्ही घराघरात पोहोचलेले आहेत। आज त्यांना एवढी घराघरात पोहोचायची गरज का लागते? कारण की याआधी कधी त्यांनी केलंच नाही आहे, त्यांनी माणसं किंवा कोणाला मदत करून जोडलेलीच नाही आहे। आज सरवणकर साहेब जवळजवळ 50 वर्ष 40 ते 50 वर्ष लोकांच्या घरात जाऊन त्यांनी मदत केलेली आहे। आज हे साई सुंदर नगर बघताय, इथे पहिली झोपडपट्टी होती, आज एवढ्या मोठ्या 22 मजल्याच्या 14 इमारती इथे उभ्या आहेत। सरवणकर साहेब आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद असल्या कारणामुळे आज हे होऊ शकलंय। लाडकी बहीण योजना आहे ती रसातळापर्यंत पोहोचते का आणि तुमच्या माध्यमातून ती पोहोचवली जाते का? हो, आम्ही माहीम विधानसभेत जवळजवळ 1 लाख फॉर्म घरोघरी आमच्या ही जी टीम आहे या माझ्या महिला भगिनी आहेत, आम्ही सगळ्यांनी घरोघरी जाऊन ते फॉर्म वाटले। प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प घेतले आणि कित्येक महिलांना त्याचे पैसे सुद्धा आलेले लाभ मिळालेला आहे। एक चर्चा अशी पण आहे की महेश सावंत शिवसेनेकडून उभे आहेत, आपले बाबा शिवसेनेकडून उभे आहेत सदा सरवणकर साहेब, त्यामुळे या दोघांची मतं जर डिवाइड झाली तर अमित ठाकरे यांना त्या ठिकाणी लॉटरी लागू शकते, ते विधानसभेत जाऊ शकतात अशी पण चर्चा आहे। हा दावा तुम्ही कशा पद्धतीने खोडून काढणार? बघा, महेश सावंत जे इथे उमेदवार उभे आहेत
यांनी याआधीसुद्धा कित्येक पक्षामधनं प्रयत्न केला होता उमेदवारी मिळवून त्यांनी काय केले हे आज लोकांसमोर आहेत. आज आम्ही उभे आहोत हे लोकांसाठी उभे आहोत, जनतेसाठी उभे आहोत. ज्या वेळेला 15 दिवस चालू होतं की सरवणकर साहेब माघार घेणार हे जे चॅनल दाखवत होते, त्यावेळेला लोक आम्हाला येऊन भेटत होते आणि सांगत होते साहेब तुम्ही माघार घेऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आज आम्ही जेव्हा घरोघरी जाते तेव्हा लोक स्वतः सांगतात तुम्ही जिंकणार, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आज लोकांकडनं एवढा सुंदर प्रतिसाद मिळतोय. त्याकडे महेश सावंत हा स्वतः मोठा होण्यासाठी आज पक्षात आलेला आहे. त्यांना लोकांना माहिती आहे, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे सरवणकर साहेब आलेत इथे मोठ्या प्रमाणावरती पुनर्विकासाचे प्रकल्प जे रखडलेले ते होणार आहेत. कारण की सामूहिक पुनर्विकास योजना जी मुख्यमंत्र्यांमुळे राबवली जाणार आहे ती ह्या विभागात मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. आणि महेश सावंत नक्कीच या सगळ्याचा विरोध करणार आहेत हे ते दाखवत आहेत, जागोजागी सांगतात हे होणार नाही, हे होणार नाही, कारण की ते करायला देणार नाहीत. आणि आज हे लोकांना माहिती आहे की ही व्यक्ती आली तर आपली माहीम विधानसभा ही 15 वर्ष पुन्हा मागे जाईल. म्हणून नक्कीच लोकांना माहिती आहे आणि ते त्यांच्यावरती विश्वास नाहीच आहे लोकांचा. महायुतीचे उमेदवार आहेत सदा सरवणकर साहेब, पण महायुतीचा पाठिंबा आहे का त्यांना? कारण ज्या पद्धतीची विधानं समोर आली, प्रसाद लाड यांनी विधान केलं की ते म्हणतात की राज ठाकरे यांनाच आमचा पाठिंबा असेल, आम्ही आमची भूमिका जाहीर केलेली आहे. आशिष शेलार पण तेच म्हणतात. पक्षाकडून काही अधिकृतरित्या तुम्हाला पाठिंबा आहे आणि जसं हवा तसा पाठिंबा तुम्हाला मिळतोय का? हो नक्कीच. भारतीय जनता पक्षाकडनं नक्कीच जी दोन व्यक्ती आपण म्हणालात प्रसाद लाड साहेब आणि आशिष शेलारजी साहेब यांनी आधी हे वक्तव्य केलं होतं, पण फॉर्म परत म्हणजे घेण्याची जी शेवटची तारीख होती त्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत चालू झालेल्या आहेत. तुम्ही बघत असाल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते येत आहेत, प्रचाराला सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एकत्रितपणे एका विचारांचे दोन्ही पक्ष आहेत आणि त्या कारणामुळे त्यांचे ते व्यवस्थित म्हणजे सगळेजण आता आशिषजी म्हणा, आशिष शेलारजी साहेब, प्रसाद लाडजी सगळेच पाठीशी आहेत. आणि आपण बघत असाल की भारतीय जनता पक्षाचे सुद्धा पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्यासोबत असते, आपण त्यांचे व्हिडिओ सुद्धा पाहिले, क्यूट मोमेंट्स पण पाहिले. तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? एक लाडकी बहीण म्हणून त्यांना काही सल्ला देणार का? बघा मी फार लहान आहे, म्हणजे सल्ला देण्या इतकी मी मोठी नाही आहे. मी हेच देईन की शुभेच्छा देईन त्यांना आणि छान चाललंय, बघायला छान वाटतंय. ते तुम्हीच म्हणालात क्यूट मुमेंट्स वगैरे, तर चांगलं आहे. मी सल्ला देण्या इतकी तर नक्कीच मोठी नाही आहे, पण थोडासा अभ्यास करायची गरज आहे. ज्या विधानसभेत तुम्ही जाताय तर नक्कीच अभ्यास करायची गरज आहे आणि ते स्वतःच दाखवून देत आहेत की त्यांचा अभ्यास फार कमी आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, विजयाचा गुलाल 23 तारखेला माहीम दादरमधून कोण उधळणार? नक्कीच आम्ही सगळ्या जणी या रणरागिणी आहेत, आमच्या या भगिनी आहेत, गुलाल तर आम्हीच उधळणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.